नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत प्रत्येक बहिणींना आता लाभ मिळणार आहे. मित्रांनो, हो बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. प्रत्येक बहिणीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. काळजी करू नका. गेल्या काही महिन्यात तुम्ही TV चॅनल असतील किंवा तुमचं सोशल मीडिया माध्यम असेल, या बऱ्याचशा माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा न्यूज ऐकायला मिळत आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. लाडकी बहीण योजना जर बंद पडली तर आपल्याला लाभ कसा मिळणार आहे? तर काळजी करू नका. प्रत्येक बहिणीला लक्ष द्या. माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये पात्र असलेल्या प्रत्येक बहिणीला या योजनेचा लाभ मिळणार आहे, म्हणजे मिळणार आहे. आणि सोबतच 14 तारखेपासून काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पाठवणं सुरू झालं मित्रांनो, बरोबर. जे की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जी घोषणा करण्यात आली होती की 1,35,00,000 पात्र लाभार्थ्यांची यादी आम्ही तयार केलेली आहे, बरोबर. आणि त्यातून सुमारे 1 कोटी लोकांचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे. उरलेल्या 35,00,000 लोकांचं आधार कार्ड लिंक नाही आहे, बरोबर. तर अशात शासनातर्फे वेगवेगळे शिबिर आयोजित केले जात आहेत की लोकांना तुम्ही म्हणजेच महिलांना त्यांच्या बँकेला आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्ही शिबिर राबवा, त्या माध्यमातून त्यांचे आधार कार्ड लिंक करून द्या. तर असे वेगवेगळे कार्यक्रम शासनातर्फे राबवले जात आहेत. सोबतच या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा मुद्दा ऐका मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही मला वारंवार सांगतो, व्हिडिओ स्किप करू नका. परत तुम्ही कमेंट करत बसता. विषय ऐका. जर आता तुम्हाला माहिती आहे की शासनातर्फे 17 तारखेपर्यंत पूर्ण पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, घोषणा करण्यात आली मित्रांनो, आणि पाठवले सुद्धा जात आहेत, बरोबर. तर अशात ज्यांच्या खात्याला आधार कार्ड लिंक नाही आहे, काळजी करू नका. आता जे नवीन फॉर्म भरताय तुम्हाला डायरेक्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या साईटवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आता डायरेक्ट बँक पासबुक अपलोड करण्याचा पर्याय सुद्धा शासनातर्फे देण्यात आलेला आहे मित्रांनो. हो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे का. बँक पासबुक तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या साईटवर अपलोड करायचं आहे. याने काय होणार आहे, जर एखाद्या वेळेस एखाद्या महिलेच्या बँक खात्याला जर आधार कार्ड जोडणी नसेल, म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्याला जर आधार लिंक नसेल, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली डायरेक्ट तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसलं तरी तुमच्या IFSC कोडवरून आणि अकाउंट नंबरवरून डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे पाठवता येतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता बँक पासबुक ॲड करण्याचा म्हणजे जोडण्याचा पर्याय सुद्धा शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो. तर जे की मी आधी सांगितलं की प्रत्येक बहिणीला लाभ मिळणार आहे, म्हणजे मिळणार आहे. तर हे असं मी का सांगतोय, चला लाईव्ह दाखवतो. तर इथं आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात प्रसिद्धी करण्याकरता माध्यम आराखड्यास राबवण्यास मान्यता देण्याबाबत, म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमची ही कायमस्वरूपी चालणार आहे. यासाठी शासनातर्फे हे नवीन GR प्रसिद्ध करण्यात आले आहे मित्रांनो, किंवा नवीन आदेश देण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता 15 ऑगस्ट 2024चा GR आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथं खाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरता माहिती व जनसंपर्क महासंचालनामार्फत माध्यम आराखडा राबवण्यास व त्याकरता होणाऱ्या रुपये तुम्ही बघू शकता किती दिलेले मित्रांनो, एवढे की माझ्याने सुद्धा मोजले जात नाहीये. अक्षरी दिलेले तुम्ही बघू शकताय, अक्षरी 199,81,47,436 रुपये, सर्व करासहित, म्हणजे जेवढे टॅक्स वगैरे असतील सर्व लावून किती आहे, 199,81,00,000 म्हणजे 81,47,436 रुपये एवढा खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे. तुम्ही बघू शकता इतक्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर माध्यम आराखडा अंतर्गत राबवायच्या उपक्रमांचा तपशील या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद झालेला आहे. म्हणजे शासनातर्फे हे टोटल 199,81,47,436 रुपये एवढा खर्च मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आता राबवला जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुमची जे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जे प्रश्न वारंवार येत होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे की चालू राहणार, तर आता इथे तुम्ही बघू शकता शासनाने नवीन GR सादर केला तुमच्यासाठी की डायरेक्ट चला तुम्हाला जे प्रश्न आहे तुमच्या मनातून काढून टाका, डायरेक्ट तुमच्यासाठी नवीन GR सादर करतो आम्ही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता कायमस्वरूपी चालणार आहे तुमची. तर अशा पद्धतीने मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सदर GR आता शासनाने लॉन्च केला आहे मित्रांनो तुमच्यासाठी. कारण जे तुमच्या मनात प्रश्न होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बऱ्याचशा महिलांना पैसे आले आणि काहींना आले नाहीयेत, तर आता त्यांचं काय होणार आहे. तर इथं डायरेक्ट शासनाने तुमच्यासाठी GR सादर केला की 199,81,47,436
81,47,436 रुपये आम्ही दरवर्षी तुमच्यासाठी खर्च करणार. तर हा GR शासनातर्फे आता प्रसिद्ध झाला मित्रांनो. त्यामुळे आता सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार म्हणजे मिळणार मित्रांनो. आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती अतिशय आवडली असेल, आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि हमेशा देत राहणार आहे मित्रांनो. तर चला भेटू आपल्या पुढच्या एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.